नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. माय सेल्फ वाले सर, वर्किंग इन जवाहर सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल, केसापुरी कॅम्प, माजलगाव. As a English teacher, I want to discuss you. I would like to share you the ideas concerned with the poem The Twins. Now, this poem is written by Henry Sambrookes Lie. This is a humorous poem about a pair of twin brothers. First of all, we need to discuss pre-reading activities which are very important given before the reading of the poem. Now, first activity, warming up chit chat activity, ज्याला आपण इंग्लिशमध्ये चिट चॅट म्हणतो आणि मराठीमध्ये गप्पा गोष्टी असं या ठिकाणी याचा अर्थ आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, टू बेबीज बॉर्न ॲट द सेम टाइम टू द सेम मदर आर कॉल्ड ट्विन्स. म्हणजे या ठिकाणी गेस अँड शेअर हू आर, म्हणजे एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी जन्माला आलेली दोन मुलं, त्यांना आपण या ठिकाणी ट्विन्स असं म्हणतो, ज्याला जुळी मुले असंही म्हणतात. तर हे झालं ट्विन्स. म्हणजे दोन मुलं एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी जन्मलेले असतील तर त्या मुलांना आपण जुळे म्हणजे ट्विन्स म्हणतो. त्याच्यानंतर 3 जुळी मुले असतील म्हणजे 3 मुले सेम असतील, एकाच मातेला एकाच आईला म्हणजेच मातेला 3 मुलं जन्मलेले असतील तर त्यांना ट्रिपलेट्स म्हणतो. आता या ठिकाणी काही क्वाड्रप्लेट्स आणि क्वांटिप्लेट्स. क्वाड्रप्लेट्सची स्पेलिंग आहे QUADRUPLETS आणि क्वांटिप्लेट्स म्हणजेच QUINTUPLETS. याचा मीनिंग तुम्ही डिक्शनरीच्या साहाय्याने फाइंड आउट करायचा आहे आणि तो व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे. त्यामध्ये नंबर 1, 3 babies born at the same time to the same mother are called triplets. 4 babies born at the same time to the same mother are called quadruplets. 5 babies born at the same time to the same mother are called quintuplets. तर मीनिंग या ठिकाणी समजलेलं असेल. 2 मुलं असतील तर जुळे, ज्याला आपण या ठिकाणी ट्विन्स म्हणतो इंग्लिशमध्ये. 3 मुलं एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी जन्मलेले असतील तर त्याला आपण ट्रिपलेट्स म्हणतो. आणि 4 मुले जर एकाच वेळी म्हणजे एकाच मातेच्या पोटी जन्मलेले असतील तर त्यांना आपण या ठिकाणी क्वाड्रुप्लेट्स म्हणू. आणि 5 बेबीज म्हणजे 5 मुले जर सेम वेळेला म्हणजे सारख्या वेळेला आणि एकाच मातेच्या पोटी जन्मलेले असतील तर त्यांना आपण या ठिकाणी क्वांटुप्लेस असं म्हणतो. ही झाली फर्स्ट ॲक्टिव्हिटी. त्यानंतर आपण या ठिकाणी सेकंड ॲक्टिव्हिटी संदर्भात डिस्कस करूया. इमॅजिन, IMAGINE. इमॅजिन म्हणजे कल्पना करणे. काय कल्पना करायची? यू हॅड ॲन आयडेंटिकल ट्विन ब्रदर ऑर सिस्टर. इमॅजिन and share with your classmates what pranks you two would play on your friends, elders in the family and even in school. म्हणजे या ठिकाणी तुम्ही
थेट म्हणजे सारखे एकमेकासारखे दिसणारे जुळे भाऊ किंवा बहीण आहात अशी तुम्ही कल्पना करायची आहे, इमॅजिन करायचं आहे. तुम्ही तुमच्या मित्रांच्या कुटुंबातील अगदी शाळेतील व्यक्तीच्या कशा खोड्या काढता, म्हणजे या ठिकाणी प्रँक्स म्हणजे खोड्या करणे, खोड्या काढणे, कशी थट्टा मस्करी ज्याला आपण म्हणू उडवाल, याचे काल्पनिक वर्णन आपल्याला या ठिकाणी लिहून काढायचे आहे. यामध्ये आपल्याला पॉईंट्स दिलेले ॲट होम म्हणजे घरी, ब्लेम युअर ट्विन ब्रदर फॉर द रॉंग्स, ब्रेकेज, डॅमेज डन बाय यू. सेकंड पॉईंट आहे ईट हिज स्वीटमेट्स अँड डिमांड इट अगेन ॲज द अदर वन. If one did something special good in the other pretends as it is done by him in schoolशी संबंधित. One make mischief in the class and points his finger to the other, means his friends. He is guilty of doing something wrong throws blame on the others. आणि एखादी चूक तो त्याने केलेली आहे आणि त्याचा दोष जो आहे त्याने आपल्या मित्राला लावलेला आहे. अशा पद्धतीचे काही पॉईंट्स आहेत. या पॉईंटच्या म्हणजे पॉईंटच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिप्शन करायचं आहे. या ठिकाणी कलेक्शन म्हणजे संकलन करायचं आहे. लँग्वेज स्टडीमध्ये अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. द ग्रुप ऑफ वर्ड्स टू गो टुगेदर अँड ऑक्युअर टुगेदर. स्टडी द फॉलोइंग पेयर्स ऑफ ग्रुप ऑफ वर्ड्स कप अँड सॉसर, नीडल अँड थ्रेड, बर्ड्स अँड बीस्ट, टेक अ रिस्क, सीप टी, कॉफी, हाईड अँड सीक एक्सेट्रा. इंग्रजीत या ठिकाणी असे शब्दांचे गट, ज्याला आपण या ठिकाणी संच म्हणू, विशिष्ट शब्दांच्या सोबत ज्याला आपण कदाचित या ठिकाणी बरोबरीने किंवा म्हणू आपण येतात किंवा वापरले जातात, अशा पद्धतीचे अशा गटांना किंवा जे संच आहेत या संचांचं कलेक्शन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यानंतरची जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स टू फॉर्म कलेक्शन्स. म्हणजे जे कलेक्शन आहे हे कलेक्शन तयार करण्यासाठी कंसातील योग्य शब्द आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे. ॲन्सर आर डायरेक्टली गिवन, म्हणजे या ठिकाणी ॲन्सरसुद्धा दिलेले आहेत. तर कशा पद्धतीचे ॲन्सर्स आहेत हे सध्या आपण या ठिकाणी अंडरस्टँड करायचं आहे आणि नंतर हे सोडवायचं आहे. नंबर ए, afford, time, defeat, and clothes. Owners, necessary, role, interview, morning, cold. आता या ठिकाणी ॲब्सोल्युटली म्हणजेच काय, नेसेसरी. बी मध्ये कॅनॉट ऑफर्ड. ऑफर्ड हा हे या ठिकाणी रिकामी जागा भरलेली आहे. फॉर्मल काय असेल तर हे फाइंड आउट करायचे, जे वर्ड्स आता आपण मी वाचलेले आहेत त्यामधून. तर त्याचे आन्सर असेल क्लोथ्स, जॉब, इंटरव्ह्यू, पास, टाइम, ॲक्सेप्ट, डिफीट, अर्ली, मॉर्निंग, कॅच अ कोल्ड, लीडिंग, रोल, जॉईंट, ओनर्स. तर ह्या अशा पद्धतीची ही ॲक्टिव्हिटी आहे. ही ॲक्टिव्हिटी या ॲक्टिव्हिटी आत्ता ज्या आपण डिस्कस केलेल्या आहेत या बिफोर रीडिंग ऑफ द पोयम म्हणजे या कवितेच्या वाचनापूर्वी आपल्याला या ठिकाणी सोडवायच्या आहेत. म्हणूनच याला असं म्हटलेलं आहे प्री रीडिंग ॲक्टिव्हिटीज. ओके मित्रांनो, हा घटक तुम्हाला या ठिकाणी चांगला समजलेला असेल. आता जी पोयम आहे ही पोयम आपल्याला या ठिकाणी समजून घेण्यासाठी आपल्याला डिक्शनरीचा यूज करावा लागेल, जेणेकरून डिक्शनरीमध्ये त्याचे वर्ड्स आणि त्याचे मिनिंग या ठिकाणी फाइंड आउट करावं लागतील, ते पाठ करावे लागतील म्हणजे रिमेंबरिंग, आणि त्याच्यानंतर आपल्याला ते
ज्या वेळेला मी ही पोयम किंवा पोयम शिकवेल त्यावेळेला तुम्हाला याचा जो अर्थ आहे हा अर्थ इझिली तुम्हाला समजू शकेल. म्हणून मित्रांनो, आय रिक्वेस्ट यू ऑल माय डिअर फ्रेंड्स, use dictionary to find out the meaning of the words which are new for you. म्हणजे तुमच्यासाठी नवीन असलेले या कवितेतील जे शब्द आहेत हे शब्द त्याचे अर्थ तुम्हाला या ठिकाणी डिक्शनरीच्या साहाय्याने लिहिता येतील. त्याचबरोबर ते पाठांतर करता येईल आणि जेणेकरून ही कविता जी पोयम आहे ही पोयम आपल्याला सहज समजू शकेल. तर या ठिकाणी आपण मला असं वाटतं की ही पोयम आपण रीडिंग फक्त करूया, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्याचे प्रोनाउन्सिएशन करणं हे सोपं जाऊ शकेल. तर मित्रांनो, माझ्याकडे टेक्स्ट बुक आहे. तुम्ही तुमच्याकडे पण जे टेक्स्ट बुक असेल ते टेक्स्ट बुक आपण पाहायचं आहे. आणि ज्या वेळेला मी वाचन करेल या कवितेचं लाऊड रीडिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत, लाऊड रीडिंग, सायलेंट रीडिंग. तर लाऊड रीडिंग मी या ठिकाणी करतो आहे. सर्वांनी या ठिकाणी ही पोयम काळजीपूर्वक ऐकायची आहे. आणि ऐकल्यानंतर याच्यामध्ये जे मार्जिनमध्ये काही क्वेश्चन्स आहेत हे मार्जिनमधील क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे, त्याचा सराव करायचा आहे. म्हणजे आपल्याला या कवितेच्या संदर्भात अडचणी निर्माण होऊ शकणार नाही. तर मित्रांनो, लेट्स स्टार्ट टू रीड द पोयम. ऑल ऑफ यू ओपन युअर टेक्स्ट बुक अँड सी ऑन द पेज नंबर 38. The twins in form and feathers, face and limb, I grew so like my brother. That falls got taking me for him, and each for one another. In puzzled all over, kitsch and keen, it reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. One day, to make the matters worse, before our name were fixed, as we were being watched by nurse, we got completely mixed, and thus you see by fate decrees, or rather nurse whim, my brother John got christened me, and I got christened him. This fatal likeness even dagged my footsteps when at school, and I was always getting flagged, for John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me, to prove that you were you? तर मित्रांनो, ही जी पोयम आहे ही पोयम सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक या ठिकाणी वाचन त्याचं करायचं आहे, जेणेकरून आता जे आपण प्रोनाउन्सिएशन पाहिलेलं आहे ते प्रोनाउन्सिएशन सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा पुन्हा ही पोयम वाचन करा. यामध्ये नवीन जे वर्ड्स आहेत हे नवीन वर्ड्स तुम्ही डिक्शनरीमध्ये फाइंड आउट करा आणि त्याचे अर्थ जे आहेत हे अर्थ आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित ते शब्द, त्याचे प्रोनाउन्सिएशन आणि त्याचे अर्थ असं व्यवस्थित लिहून काढा आणि पुन्हा पुन्हा वाचा. परत आपल्याला नवीन काही शब्द वाटले तर ते परत या ठिकाणी लिहायचे आहेत, जेणेकरून आपल्याला हे कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहू शकतील. तर
मला असं वाटतं की लाऊड रीडिंग या ठिकाणी आपली कंप्लीट झालेली आहे आणि आता डिस्कशन जे आहे हे डिस्कशनसाठी आपण नेक्स्ट पिरियडमध्ये याचं डिस्कशन करूयात, म्हणजे जेणेकरून हे आपल्याला समजायला सोपं जाऊ शकेल. तर या ठिकाणी आपण थांबूयात. ओके, गुड बाय, बाय बाय.